पुणे शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या राजाराम पुलापासून ते फन टाइम थिएटरपर्यंतचा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेसाठी दाखल झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात येऊन आज हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। त्याचप्रमाणे पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। या पादचारी पुलाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि आदर्श असून हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे। पुलामुळे या पेठेतील नागरिकांना मेट्रोने प्रवास करण्याची चांगली सुविधा निर्माण झाली आहे, असे श्री फडणवीस यावेळी म्हणाले। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यावेळी उपस्थित होते। याचप्रमाणे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी आणि शहरातील मानाच्या गणपतींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले। दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही परमेश्वरी या मानाच्या गणेशाला वंदन करण्याकरता मी या ठिकाणी आलो आणि अतिशय मनापासून आनंद आहे की एक मोठी परंपरा मंडळ इतके वर्ष चालवत आहेत, त्याच भक्तिभावानं ही परंपरा चालते आणि पुण्यातले आमचे मानाचे गणपती हा राज्याचा एक अभिमानाचा विषय आहे। कारण आपण आता गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे श्री गणपतीच्या घरी हीच प्रार्थना आहे की श्री गणपतींनी सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य द्यावं, सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्या आणि सर्वांना सुखी देऊन सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा द्यावी, अशा प्रकारची श्री गणपतींच्या चरणी प्रार्थना करतो। दरवर्षी आपण जो सन्मान करता त्याबद्दल आपले आभार।